निलंगा तालुक्यामध्ये 14 जागा आहेत, तुमच्याकडे 11 आहेत आणि त्यानंतर उदगीरला आहेत। या सर्व जर जागा बघताल निलंगा आणि अहमदपूर मध्येच आपल्याला बहुमत मिळतंय। हे बाकीच्या सर्व जागा आपल्याला बोनस असणार आहे। 14 आणि 10 जागांमध्ये जर एकत्रित केलं या दोन्ही तिन्ही मध्ये आपल्याला बहुमत मिळतंय। एकतर्फे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे। काल मुख्यमंत्री मोदींना मागच्या 2 दिवसापूर्वी आम्ही भेटल्यानंतर त्यांनी लातूर जिल्ह्याचा सर्वे दाखवला की 38 ते 40 जागेवर भारतीय जनता पार्टी निवडून येते। मला विचारलं काय संभाजी तुझं मत आहे? मी म्हटलं साहेब मी क्रिकेट खेळणारा, माझा आवडता खेळ क्रिकेट। 38 रन काढले, 40 रन काढले, मी त्याच्यावर समाधानी राहत नाही। आम्ही डोक्यामध्ये एकच विचार येतो आपल्याला 50 मारायचे, अण्णा आपल्याला या जिल्ह्यामध्ये 50 पेक्षा एक जास्त जागा आपल्याला आणायची आणि बहुमताने भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी सत्ता निर्माण। ही सत्ता एखाद्या व्यक्तीसाठी म्हणून नाही, आम्ही घोषणा दिली आहे, आमच्या पक्षाची घोषणा आहे की या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष सर्वसामान्य शेतकरी असणार आहे, ज्याच्या मनगटामध्ये मातीमध्ये काळ्या मातीमध्ये नांगर धरता येईल अशाच मनगटाला या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनवणार आहे। एखाद्या कुटुंबातला आज जसं काँग्रेसवाल्यांनी घोषणा केली हा त्यांचा अध्यक्ष आहे, आमचा अध्यक्ष तुमच्यापैकी फेटेवाला असेल टोपीवाला असेल पण हा शेतकरी त्या जिल्हा परिषदेच्या खुर्चीवर बसेल हे वचन आम्ही तुम्हा सर्वांना देतो। निश्चित येणाऱ्या काळामध्ये 16 तारखेला माननीय मोदी साहेबांच्या 2 वर्षाच्या कारभारावर कामावर जर आपल्याला खरंच जर समाधान वाटत असेल आणि देशाच्या पंतप्रधानाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जर आपल्याला आभार जर मानायचे असतील किंवा त्यांना धन्यवाद द्यायचा असेल तर कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण आपल्या 6च्या 6 उमेदवाराला बहुमताने निवडून द्या। एवढंच बोलून माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।